नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी बाळासाहेब बोडके स्वागत करतो आपलं वेलेस एज्युकेशन या आपल्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती। मित्रांनो, आपला पाठ्यमागच्या काही दिवसामध्ये थोडासा गॅप पडला एका मेडिकल इमर्जन्सीमुळे। त्यामुळे तुम्हाला आठवत असेल आपण काही अगोदर काही शब्द बघितले होते, त्यामध्ये अरबी बघितले, आपण फारसी बघितले, पोर्तुगीज बघितले, त्याच्यानंतर आपण कानडी शब्द देखील बघितले आणि गुजराती शब्द देखील बघितले। हे सगळे शब्द बघितल्यानंतर तेव्हा तो म्हटलो होतो मी की आपण देशी शब्दांच्याही ट्रिक्स आपण बनवलेले आहेत, पण व्हिडिओ बनायचा राहून गेला होता। थोडंसं एक वैद्यकीय कारण होतं, त्याबद्दल आपण बोलणं संयुक्तिक ठरणार नाही, जे असेल ते, पण माफ करा थोडासा आपला त्याला गॅप पडला। तर आपण आता परत समोरच्या लेक्चर्सला आपला कंटिन्यू करत आहोत। आजचे जे शब्द आहेत आपले ते असतील देशी शब्द। देशी शब्द म्हणजे काय असं जर विचारलं तर देशी म्हणजे माहिती आपल्याला, देशी म्हणजे की आपण दारू वगैरे हा प्रकार नको आपल्यासाठी, म्हणजे ते आपण लेक्चरमध्ये काढणं पण चुकीचं ठरेल। तर देशी म्हणजे कसं की आपण बाबा देशी म्हणजे देशी दारू नाही, तर देशी म्हणजे आपले मूळचे, आपल्या देशातले, गावठी म्हटलं चालतं त्याला, आपल्या गावाकडचे मूळचे, आपले जे मूळचे शब्द आहेत त्या शब्दांना आपण देशी शब्द असं म्हणतो। आता देशी शब्दांची उत्पत्ती जी आहे त्याचा विशेष असा की आपल्याला स्वर सांगता येत नाहीये, म्हणजे काही शब्द असे असतात जे कुठून आले माहीतच नाहीये, तर मग त्या शब्दांना आपण देशी शब्द म्हणतो, कारण ते आपलेच असावेत, कारण दुसरीकडे कुठे आढळतच नाहीयेत। तर ज्या शब्दांची उत्पत्ती सांगता येत नाही किंवा ज्यांची उत्पत्ती आपल्याला निश्चित माहिती नाही त्यांना आपण देशी शब्द असं म्हणू शकतो। जे मूळचे आपलं महाराष्ट्रातल्या किंवा मराठी लोकांचे जे मूळचे शब्द आहेत त्यांना आपण देशी शब्द म्हणतो। हे देशी शब्द कशा लक्षात ठेवायचे याची आपण एक स्टोरी बनवलेली आहे। मी अगोदर सांगितलं तुम्हाला, शब्दांच्या आपण ट्रिक्स म्हणण्यापेक्षा स्टोरी म्हणूयात, कारण स्टोरीच्या फॉर्मॅटमध्ये हे खूप चांगल्या प्रकारे लक्षात राहतील। तर बघा, आता तुम्हाला दिसतंय बघा, हे जे चित्र आहे या चित्रामध्ये तुम्हाला आठवत असेल बघा की आपण गावाकडे जेव्हा होतो तेव्हा लहानपणी आपण जर बघितलं तर भरपूर सारे असे झाडं असायचे आणि त्या झाडावर असं एक असा आपण काही त्याला ओटा वगैरे असायचा, ते ओटा वगैरे आपण बनवलेला असायचा। तर हे झाड आहे आणि झाडाचा ओटा आहे आपल्या घरासमोरचा, त्याच्यावरती आपण स्टोरी बनवलेली आहे। बघा, ज्या शब्दाने मी असं लाल केलेलं आहे ते शब्द आपले देशी शब्द असतील। आपल्या देशात, देश याच्याबरोबर लक्षात ठेवा, हे सगळे शब्द देशी शब्द आहेत। आपण आज देशी शब्दांना डिस्कस करतोय। आपल्या देशात गावाकडच्या घरासमोर झाड बघायला मिळते, बरोबर आहे। आपण जर आपल्या गावाकडे बघितलं तर गावाकडच्या घरासमोर जनरली झाड असतं, शहरामध्ये जनरली झाडं नसतात, पण गावाकडे आजही भरपूर झाडं असतात, झाड बघायला मिळतं। त्या झाडाच्या भोवताली दगड धोंड्यांची उतरंड रचून, उतरण म्हणजे काय, एकावरती एक एकावरती एक एकावरती एक असं ठेवणं, ह्या दगड धोंड्यांची आपण उतरण रचायची। बघा, उतरण म्हणजे एकावरती एक उतरण। आपल्या देशाच्या गावाकडच्या घरासमोर झाड बघायला मिळतं। झाड हा शब्द देशी शब्द आहे। त्या झाडाच्या भोवताली दगड धोंड्यांची उतरण रचून, दगड धोंडे हा पण देशी शब्द आहे। उतरण रचून, उतरण हा पण देशी शब्द आहे। चिखलाने ओटा बनविलेला पाहायला मिळतो। आपण लहानपणी चिखल असायचा, आता लोक त्याला सिमेंट वापरतात, पण चिखलाच्या मातीमध्ये देखील अशा प्रकारची हा ओटा बनवलेला आपला बघायला मिळतो। हा उतरण रचून चिखलाने ओटा बनविलेला पाहायला मिळतो। चिखल हा पण आपला देशी शब्द आहे, ओटा हा पण देशी शब्द आहे। झाडाच्या दाट डहाळ्यामुळे, हे जे ना डहाळ्या म्हणजे फांद्या, ह्या झाडाचे जे दाट म्हणजे आपण ज्याला म्हणतो असं एकदम डेन्स जे दाट असतात, विरळ आणि दाट, तर दाट डहाळ्यामुळे गार सावली मिळते। जर झाड जर दाट असेल, त्याच्या डहाळ्या जर का दाट असेल तर आपलं गार सावली मिळते। दाट, डहाळ्या आणि गार हे तिन्ही पण देशी शब्द आहे। सावली मिळते, आपलं डिंक मिळतो। तुम्हाला लहानपणी आठवत असेल बघा, आपण जेव्हा पुस्तक फाटायचं तेव्हा झाडाचा आपण डिंक काढतो, त्याला आपण डिंक म्हणतो काय त्याला, तर डिंक जो असायचा तो डिंक पण मिळतो आणि त्यावर आपण घोसाळ्याची वेल पण चढवू शकतो। घोसाळा म्हणजे काय बघा, आता काही भागामध्ये घोसाळ्याला दोडके म्हणतात, काही भागामध्ये त्याला गिलके म्हणतात। आपलं जसं कारला असतं ना, कारल्यासारखा खाण्याचा पदार्थ आहे गिलके किंवा दोडके, त्या गिलक्याचा किंवा दोडक्याचा वेल पण या झाडावरती आपण असं चढवू शकतो, म्हणजे वरती त्या झाडावरती नेऊ शकतो, पण चढवू शकतो। अशा झाडावरती पाऊस काळ सोडला तर इतर वेळी दिवसा राघू चिमणी यायचे किंवा येत असेल, आणखी येत असतील
पाऊस का सोडला तसं का म्हणतो मी, कारण पावसाळ्यामध्ये शेतामध्ये किंवा झाड ते लोकांना पाणी असतं किंवा त्या पक्ष्यांना प्रत्येक ठिकाणी सावली देखील मिळते. पण पावसाळा सोडला तर बाकी इतर वेळी असं दाट जर एखादं झाड असेल त्या झाडावरती राघू किंवा चिमणी यायची. राघू म्हणजे पोपट, राघू हा शब्द आपला शब्द देशी, चिमणी पण आपला देशी शब्द आहे. आणि त्यांना खाण्यासाठी बोका झडप घालायला तयारच असायचा. बघा, एखादा पोपट असेल तर पोपटावरती किंवा चिमणीवरती असा झडप घ्यायला बोका तयार असायचा. आपण जे मांजरीचा जो मेल प्राणी आहे त्याला आपण बोका म्हणतो, त्याची नर मांजरीचा तो बोका झडप घालायला तयारच असायचा. बोका पण आपला देशी शब्द आहे. आणि रात्री डुडुळ येऊन बसणे साहजिकच आहे. डुडुळ म्हणजे घुबड, डुडुळ म्हणजे काय, घुबड. हे घुबड देखील येऊन बसणं साहजिक आहे. घोडा रेडा यांच्या सोबतच टपोरे डोळे असलेले पाडस पण यायचे. बघा, घोडा रेडा यांच्या सोबतच टपोरे डोळे असलेले पाडस पण यायचे. आपण हरणाचं पाडस, पाडस म्हणजे बाळ म्हणा किंवा त्याचा यंग ॲनिमल जो असतो त्याला आपण पाडस म्हणतो. ढेकून पण आहे बरं का. ढेकूनला मी लाल करायचं विसरलो, रेड करायचं. तर ढेकून पण झाडाच्या खोडात निवास करायचा. त्या झाडाच्या खोडात कोण कोण राहायचं, ढेकून पण राहायचा. बघा, आता आपण नेमकं कोणकोणते शब्द बघितले मी परत दाखवतो तुम्हाला. बघा, आपल्या देशात गावाकडच्या घरासमोर झाड बघायला मिळते. देशी शब्द झाड मिळते. त्या झाडाच्या भोवताली दगडधोंड्यांची उतरण रचून, ही दगडधोंड्याची उतरण आहे. दगड पण देश शब्द, धोंडा पण देश शब्द. उतरण रचून चिखलाने ओटा बनविलेला पाहायला मिळतो. चिखल पण देशी शब्द, ओटा पण देशी शब्द. झाडाच्या दाट डहाळ्यामुळे दाट पण देशी शब्द, डहाळी पण देशी शब्द. गार सावली मिळते, गार पण देशी शब्द. डिंक मिळतो आपल्याला आणि त्यावर आपण घोसाळ्याचा वेल पण चढवू शकतो. घोसाळा हा शब्द पण कसा आपला देशी शब्द. ठीक आहे. बघा, आता अशा झाडावरती पाऊस का सोडला तर इतर वेळी दिवसा कोण येतं, बघा दिवसा येतो आपला राघू. दिवसा कोण येतो तर दिवसा येईल राघू. त्याच्यानंतर राघू, त्यानंतर चिमणी यायचे आणि त्यांना खाण्यासाठी बोका पण झडप घालायचा. कोणाचा असा बोका एकदम झडप घालायचा त्यांच्यावरती. त्यानंतर रात्री डुडुळ येऊन बसणं, डुडुळ म्हणजे हे घुबड, डुडुळ येऊन बसणं म्हणजे साहजिकच आहे. घोडा रेडा यांच्यासोबत घोडा यायचा, घोड्यानंतर रेडा पण यायचा झाडाखाली बसायला. घोडा रेडा यांच्यासोबत टोपोरे डोळे असलेलं पाडस पण यायचं. हे जे पाडस आहे हे पण यायचं. आणि झाडाच्या खोडात कोण असायचा, ढेकून नावाचा प्राणी असायचा. हा ढेकून एक विचित्र प्राणी आहे. पुण्या साईडचे कोणी असतील त्यांना माहितीये ढेकणाचा काय प्रॉब्लेम आहे. त्यानंतर बघा, आता सर्वांना हत्यारबंद चोर येऊन पाडसाची शिकार करायला याची भीती वाटायची. हा जो पाडस होता ना, ह्या पाडसाची शिकार करेल कोणतरी, एखादा हत्यारबंद, ह्या सलमान खान सारखा असा कोणी विचित्र माणूस यायचा आणि त्या पाडसाची शिकार करेल याची भीती वाटायचं. बघा, हत्यार हा पण आपला मराठी शब्द आहे, पाडस तर आपला मराठी शब्द आहेच आहे. त्या पाडसाचे नेत्रदीपक डोळे, हे जे डोळे आहेत ना, खूप छान डोळे असतात बघा पाडसाचे. ऍक्च्युअली ते पाडस पाहिजे, ते काळविटासारखा प्राणी झाला, तुम्ही समजून घ्यायचं पाडस आहे. तर त्या पाडसाचे नेत्रदीपक डोळे, गुळगुळीत डोके, आकर्षक कंबर किंवा पोट बघून गल्लीतली उन्हाडकी, पोरकट, खुळी किंवा खुळी मुले गावातल्या गवताच्या पेंडी घेऊन त्या पाडसाला पोवाडा म्हणत म्हणत वेढा घालायचे. बघा, आता सर्वांना काय भीती वाटायची की ते जे पाडस आहे त्या पाडसाला मारायला कोणीतरी एखादा चोर येईल. कसा चोर येईल तो, हत्यारबंद. चोर पण मराठी शब्द आहे. चोरला मी असं रेड करायचं विसरलो, चोर पण आहे. हत्यारबंद चोर येऊन पाडसाची शिकार करायची भीती वाटायची. त्या पाडसाचे नेत्रदीपक डोळे, त्या पाडसाच्या शरीराचे आवय बघा कोणकोणते, डोळे हा पण मराठी शब्द आहे. त्या पाडसाचे गुळगुळीत डोके हा पण मराठी शब्द आहे. त्याची आकर्षक कंबर हा पण मराठी शब्द आहे. कंबर, पोट पण कसा आहे, देशी शब्द आहे. बघून गल्लीतली उन्हाडकी, पोरकट, खुळी मुले. बघा, आता खुळी पासून असे ठेवा, खुळी म्हणजे आपण वेडे म्हणतो ना, वेडा पण मराठी शब्द आहे. खुळा पण हा मराठी शब्द आहे. आणि खुळ्यापासून ठेवा खुळखुळा, खुळे मुलं खुळखुळे घेतात तर त्यापासून असे ठेवा खुळखुळा, हा पण देशी शब्द आहे. मुले, मुलगा आणि मुलगी हे दोन्ही पण देशी शब्द आहे. मुलापासून ठेवा मुलगा. मुले, गवताच्या पेंडी घेऊन, पेंडी हा पण कसा शब्द आहे, देशी शब्द आहे. घेऊन त्या पाडसाला पोवाडा म्हणत म्हणत वेढा घालायचे. पोवाडा हा पण मराठी शब्द आहे, देशी शब्द आहे. वेढा घालायचे, वेढा पण देशी शब्द आहे. व रज्जूवरती, रज्जू म्हणजे दोरी, रज्जू म्हणजे काय तर दोरी, रज्जूवरती बारी बारीने वाढूळ उड्या मारायचे. वाढूळ म्हणजे खूप आहे, आपण म्हणतो ना लय वाढूळ चाललं,
तुम्ही एखाद्या ठिकाणी जाऊन बसले असता, कोणी विचारतं अरे किती वेळ झाला तुला येऊन, तर आपण मराठवाड्यातले लोक जे म्हणतो लय वाट धूळ चालू, मी लय वाट धूळ चालू म्हणजे खूप वेळचं, बारी बारी म्हणजे एकानंतर एक, बारी बारीने वाडूळ उड्या मारायचो, वाडूळ असेल उड्या असेल, हे दोन्ही शब्द देशी शब्द आहेत. यांना पाहून मारायचे, यांना पाहून, हे जे मुलं उड्या मारायचे यांना पाहून लाजरी अबोली मुलगी पण वसरीवरून धपाधप उडी मारून गुडघ्यावर आपटून हाड मोडून घ्यायची व टाळके फोडून घ्यायची. बघा हे जे मुलं होते, हे उन्हाळके मुलं, हे जे मुलं काय करायचे, अशा प्रकारचे ते खेळायचे, दोरीवरती उड्या मारायचे. यांना पाहून जी मुलगी लाजरी होती, अबोली होती, अशी मुलगी, मुलगा आणि मुलगी दोन्ही शब्द देश शब्द आहे. वसरीवरून, घराची वसरी असते, गावाकडच्या मुलांना माहिती वसरी काय प्रकार आहे, तर वसरीवरून धपाधप उडी मारून, एकदम धपकन उडी मारायची, धपाधप उडी मारून गुडघ्यावर आपटून हाड मोडून घ्यायची. हे सगळे लाल केलेले शब्द जे आहेत हे सगळे देशी शब्द आहेत. मोडून घ्यायची व टाळके फोडून घ्यायची. टाळके म्हणजे डोकं, आपण ना टाळकं, तो टाळकं आहे का नाही, टाळकं म्हणजे हे डोकं, टाळके फोडून घ्यायची. तर काही फटकळमुळे त्याला खवाटा मारायचे. खवाटा कोणाला मारायचे, त्या पाडसाला, असे खवाटा मारा, खवाटा. हे सगळे शब्द कोणते, हे सगळे शब्द असतील देशी. बघा आपण पहिलं बघितलं की आपल्या देशात गावाकडच्या झाडासमोर, घरासमोर एक झाड असतं, झाडाचे शब्द, त्या झाड बघायला मिळतं. त्या झाडाच्या भोवताली दगडधोंड्यांची उतरण रचून चिखलाने ओटा बनविला पाहायला मिळतो. झाडाच्या दाट डोहाळ्यामुळं गार सावली मिळते, डिंक मिळतो आपल्याला, त्यावर आपण घोसाळ्याचा वेल पण चढवू शकतो. अशा झाडावरती पाऊस काळ सोडला तर इतर वेळी दिवसा राघू चिमणी यायचे किंवा येत असेल आणखी नाही, त्यांना खाण्यासाठी बोका पण त्यांना झड घालून तयार असायचा. त्याच्यानंतर रात्री डुडुळ येऊन बसायचं, घुबड येऊन बसायचं तिथं. त्यानंतर त्याच्या खाली सावलीला घोडा, रेडा पण यायचे. टपोरे डोळे असलेलं पाडस पण यायचं. टपोरे, डोळे, पाडस हे तिन्ही शब्द देशीच आहे. आणि त्या झाडाच्या खोडामध्ये कोण बसलेला असायचं, ढेकून नावाचा प्राणी, जो चिपकून बसायचा, तो फक्त रात्रीच बाहेर येत असेल, तो ढेकून. त्यानंतर बघा सर्वांना हत्यारबंद चोर येऊन पारसाची शिकार करेल याची भीती वाटायची. हत्यार पण देशी शब्द, चोर पण देशी शब्द आणि पाडस पण देशी शब्द. त्यानंतर बघा त्या पारसाचे नेत्रदीपिक डोळे, त्यानंतर गुळगुळीत डोके, आकर्षक कंबर, पोट बघून गल्लीतली उन्हाळकी पोरकट खुळी मुले गवताच्या पेंड्या घेऊन त्या पाडसाला पोवाडा म्हणत वेढा घालायचे. पेंडी, पोवाडा, वेढा, पोरकट, खुळी हे सगळे शब्द कोणते, देशी शब्द. त्यानंतर बघा व रज्जूवरती बारी बारीने वाडू उड्या मारायचे. तर दोरीवरती, दोरीच्या उड्या असतात ना, त्या उड्या मारायचे. त्यानंतर त्यांना पाहून लाजरी आबोली मुलगी पण वसरीवरून धपाधप उडी मारून गुडघ्यावर आपटून हाड मोडून घ्यायची. ती मुलगी असेल एक लाजरी आबोली, ती पण धपाधप उड्या मारायची. तिला वसरीवरून उडी मारली की गुडघ्यावर आपटत असेल आणि गुडघ्याचं हाड मोडून घेत असेल. गुडघा आणि हाड हे दोन्ही पण कोणते देशी शब्द आहेत. ती टाळकं पण फोडून घ्यायची, तर टाळकं हा पण देशी शब्द आहे. तर काही फटकळ मुलं काय करायचे, त्याला त्या पारसाला असा खवाटा मारायचे. ते खवाटा हा जो आहे हा पण आपला देशी शब्द आहे. हे पाहून आता मुलं त्याला खवाटा मारायचे, त्यानंतर ती मुलगी पडायची. हे पाहून लुगड्याच्या कापडाचं ठिगळ दिलेली व भांगार रहित आई ओरडायची. बघा आई असेल, अशी बिचारी स्वयंपाक करत असेल, गावाकडे असं चुलीवरती स्वयंपाक करतात, तर ती हे पाहून लुगड्याला कापडाचं ठिगळ दिलेलं, लुगड, कापड, ठिगळ हे तिन्ही शब्द कोणते आपले देशी शब्द दिलेली व भांगार रहित. भांगार हे भंगार नाहीये, भांगार आहे. भांगारचं मिनिंग असतं सोनं. मी रहित म्हटलं, रहित म्हणजे नाही, त्या बिचारा माऊलीच्या अंगावरती काही सोनं नाहीये, ठीक आहे. तर भांगार रहित आई वरडायची. ही आई बिचारी सकाळी उजेड किंवा झांजर होताच झोपेतून उठायची. उजेड तुम्हाला माहितीये, झांजर म्हणजे आपण पहाट म्हणतो. सकाळी उजेड किंवा झांजर होताच झोपेतून उठायची, लाकूड घेऊन चुल्हा पेटायची. लाकूड आणि चुल्हा हे पण दोन्ही देशी शब्द आहे. पेटायची. बाजरी किंवा जोंधळ्याचं पीठ घ्यायची किंवा पोळी बनवायची, सोबत वांग्याचं भरीत देखील बनवायची. ती बघा ती आई वरडायची. कोणती आई वरडायची, जिनं लुगडं घातलेलं होतं. कसं लुगडं, कापडाच्या ठिगळाचं, मग त्याला कापडाचं ठिगळ दिलं होतं. लुगडं, कापड, ठिगळ तिन्ही देशी शब्द आहे. भांगार रहित, भांगार म्हणजे सोनं, तो पण देश शब्द आहे. ती जी आई आहे ती आई वरडायची. ही आई बिचारी सकाळी उजेड किंवा झांजर होता झोपेतून उठायची. उजेड किंवा झांजर हे पण देशी शब्द आहे. उठायची, लाकूड घेऊन चुल्हा पेटायची. लाकूड पण देशी शब्द, चुल्हा पण देशी शब्द. आणि पेटायची. बाजरी किंवा जोंधळ्याचं पीठ घ्यायची ती भाकरी करण्यासाठी. भाकरी हा देशी शब्द नाही, तो बघितलेला आपण कोणता शब्द आहे, तो कानडी शब्द आहे. तर त्या ठिकाणी बघा
बाजरी किंवा जोंधळ्याचं पीठ घ्यायची. बाजरी आणि जोंधळ हे पण देशी शब्द आहे. पीठ हा पण देशी शब्द आहे. किंवा पोळी बनवायची, पोळी पण देशी शब्द आहे. सोबत वांग्याचं भरीत देखील ती बनवायची. वांग हा देखील देशी शब्द आहे. त्यानंतर दुसऱ्या बाजूला काबाड कष्ट करणारा बाप व्यवसायाने जरी शेतकरी असला तरी वागणुकीनं स्वभावाने मात्र वारकरी होता. बघा, दुसऱ्या साईडला आपला बाप जो व्यवसायाने जरी काबाड कष्ट करत होता, व्यवसायाने जरी शेतकरी असेल तरी तो वागणुकीनं वारकरी होता. तो मळकट धडुपे घालून, धडूप म्हणजे वस्त्र, आपण जे कपडे घालतो त्याला धडूप म्हणतात, तर तो मळकट धडुपे घालून आपले धड झाकवण्याचा प्रयत्न करायचा. तो पायरीवरचे खेटर घालून, आपण खेटर म्हणजे आपण ज्याला शूज म्हणतो, चप्पल वगैरे, खेटर घालून आपले मुस्कट लपवत, मुस्कट म्हणजे चेहरा, मुस्कट लपवत लोटा किंवा लोटी घेऊन, कारण गावाकडे मजबुरी असते. प्रत्येक जण असं काही नाही की प्रत्येक जण टॉयलेट वापरत नाही. भरपूर गावामध्ये आता 1-2 वर्ष सोडलं तर आपल्या मराठवाड्यामध्ये तर पाण्याचा प्रॉब्लेमच आहे. पाणी प्यायला पाणी नसतं, लोकांना वापरायला पाणी नसतं, लोक टॉयलेटला पाणी कुठून वापरणार, हा मोठा प्रश्न असतो. तो वादग्रस्त पॉईंट आहे, आपल्याला त्याबद्दल बोलायचं नाही. तर खेटर घालून आपले मुस्कट लपवत लोटा किंवा लोटी घेऊन सांडवा किंवा ओढ्याच्या बाजूला चढ असलेल्या डोंगरावर आजार किंवा रोगाला आमंत्रण देणाऱ्या ओकठे प्रांतविधीला जातो. बघा, आता ओकठे म्हणजे वाईट, प्रांतविधी म्हणजे सकाळची जी विधी असते, ठीक आहे, तर तो त्या विधीला जातो. बघा, दुसऱ्या बाजूला काबाड कष्ट करणारा बाप जो व्यवसायाने शेतकरी आणि वागणुकीने वारकरी होता किंवा आहे, तो मळकेट धडुपे घालून आपले धड झाकवण्याचा प्रयत्न करायचा. तो पायरीवरचे खेटर घालून, पायरी पण ते शब्द, खेटर पण ते शब्द, आपले मुस्कट लपवत लोटा किंवा लोटी घेऊन सांडवा किंवा ओढ्याच्या बाजूला चढ असलेल्या डोंगरावर आजार किंवा रोगाला आमंत्रण देणाऱ्या ओकठे प्रांत विधीला निघून जायचा. ठीक आहे, जातो व येऊन आंघोळ करून सोवळे घालून, सोवळे म्हणजे कापड असतं अंगात घालायचं, सोवळे घालून बाजारात जातो. सोवळे, बाजार, आंघोळ, आजार, रोग, ओढा, सांडवा, डोंगर, त्यानंतर खेटर, मुस्कट, लोटा, लोटी, पायरी, सगळे देशी शब्द आहेत. सोवळे घालून बाजारात जातो. कधी आसमानी अवकाळा, अवकाळ हा देशी शब्द आहे, तर कधी व्यापाऱ्यांकडून कचरा मोल भावात होणारी लूट. अवकाळा, कचरा हे दोन्ही देशी शब्द आहे. होणारी लूट, याने शेतकरी अक्षरशः वेडा होतो. बघा, कधी आसमानी संकट येतं, कधी माल आला तर काही त्याला भाव नसतो, व्यापारी लोक लुबारतात, याने तो बिचारा शेतकरी कसा होतो, वेळा होतो. बघा, दुसऱ्या बाजूला काबाड कष्ट करणारा बाप जो व्यवसायाने शेतकरी आणि वागणुकीने वारकरी होता, तो मळकट धडुपे घालून आपले धड झाकवण्याचा प्रयत्न करायचा. तो पायरीवरचे खेटर घालून मुस्कट लपवत लोटा किंवा लोटी घेऊन सांडवा किंवा वड्याच्या बाजूला चढ असलेल्या डोंगरावर, चढ आणि डोंगर दोन्ही पण मराठी शब्द आहे, देशी शब्द आहे. आजार रोगाला आमंत्रण देणाऱ्या ओकठे म्हणजे वाईट प्रांतविधीला जातो व येऊन आंघोळ करून सोवळे घालून बाजारात जातो. कधी आसमानी अवकाळा, तर कधी व्यापाऱ्याकडून कचरामोल भावात होणारी लूट, याने शेतकरी अक्षरशः वेडा होतो. हे सर्व शब्द आहेत देशी शब्द. आपल्या थिट्या डिंबला, थिट्या म्हणजे आखूड, लहान, थिटा म्हणजे लाकूड किंवा छोटा आखूड. आपल्या थिट्या डिंबला, डिंब म्हणजे मुलगा, डिंब म्हणजे काय, मुलगा, थिट्या डिंबला म्हणजे लहान मुलाला, थिट्या डिंबला म्हणजे लहान मुलाला खाऊ आणायला बिचारा शेतकऱ्याकडे दीडकी पण उरत नाही. दीडकी म्हणजे आपण ₹1.5, जी पहिले आपली दीडकी असायची ना, पावकी, दीडकी, तर आपण थोडक्यात असं म्हणू की दीड म्हणजे ₹1.5 म्हणत आपण, तर दीडकी पण उरत नाही. दीडकी म्हणजे थोडक्यात काय, छोटा अमाऊंट, छोटी रक्कम, दीडकी पण उरत नाही. हे बघून आपल्या सरकारचा निजसार म्हणजे मुख्य उद्देश. निजसारचा मिनिंग काय आहे, मुख्य उद्देश. आपल्या सरकारचा निजसार खरोखरच पूर्णत्वास आलाय का, यावर विचारमंथन करायची वेळ आली. बघा, आपण बघितलं की गावाकडचं झाड, ते झाड कसं बनवलेलं आहे, त्या झाडावर कोणकोणते पक्षी येते, झाडाखाली कोणकोणते प्राणी येतात, ते कोणते मुलं त्या पारसासोबत कसे खेळतात, त्यानंतर ती आईचे काही आपण वैशिष्ट्य बघितले, त्यानंतर बाप, हे सगळेचे सगळे जे शब्द आहेत, हे सगळे शब्द असतील देशी शब्द. एकदा व्हिडिओ पॉज करा, पाठ्यमागच्या एकदा बघून घ्या, व्यवस्थित शब्द लिहा. याच्यावरती आयोग कसं प्रश्न विचारतं ते आपण बघूयात आता. बघा, पुढीलपैकी देशी नसलेला शब्द कोणता? बघा बरं, ती आई बाजरीची भाकर थापायची, बाजरी हा आपला देशी शब्द आहे. ती पोरगी, आबोली, लाजरी पोरगी गुडघ्यावर पडली होती, गुडघा पण देशी शब्द आहे. त्यानंतर झोप, हा झोप शब्द आठवतो का तुम्हाला? बघा, झोप बघितला आपण, कुठे बघितला झोप, आठवतो का? बघा,
हा झोप बघा, इथे बघा तो आपला झोप, घरासमोर गाडबांच्या झाडाच्या भोवताली, आठवतं का बघा तुम्हाला? झोपेतून उठायची बघा आई, आई झोपेतून लवकर उठायची. हे बघा ते पाहून लुगड्याला कापडाचं ठिगळ दिलेली बंगारात आई ओरडायची, ही आई बिचारी सकाळी उजेड किंवा झांजर होतात झोपेतून उठायची. हा इम्पॉर्टंट शब्द आहे म्हणून मी परत आलो. झोपेतून उठायची, झोप, उठणे हा झोप शब्द आहे ना, हा खूप महत्वाचा आहे, खूप वेळेस आलेला आहे. तर झोप पण देशी शब्द आहेत, हे तिन्ही देशी शब्द आहे. मग देशी नसलेला शब्द कोणता? तर उत्तर पाहिजे आपलं पर्याय क्रमांक 1 ताई. खालील पैकी कोणत्या गाडीचे शब्द देशी आहेत? देशी बघा बरं कोणकोणते आहे. तर झाडाची दाट डहाळी, झाडाच्या खोडात असलेलं ढेकून आणि दगड धोंडे मधला धोंडा हे आपले देशी शब्द आहेत. देशी शब्दाचा योग्य तो गट ओळखा. बघा देशी शब्दाचा बाजरीची भाकरी, वांग्याचं भरीत, झाडाच्या त्या खोडात असलेलं ढेकून आणि झाडावर येऊन बसणारी चिमणी हे सर्व आपले देशी शब्द आहेत. डोळा, आढळत्या पाडसाचा डोळा, नेत्रदीपक डोळे देशी शब्द आहे, पाडसाचा डोळा. पुढे दिलेल्या गटात परभाषी शब्द नसलेला गट ओळखा. परभाषीय नाही म्हणजे देशी आहे, परभाषीय नाही म्हणजेच देशी आहे. तर देशी शब्द ओळखायचा आपल्याला. तर बघा आई झोपेतून उठायची आणि ते खुळे मुलं खुळखुळा घेऊन यायचे, तर ते खुळा आणि झोप हे देशी शब्द आहेत. खालीलपैकी देशी शब्द कोणता? बघा पिता, हकीकत, ग्राम, लुगडे, ती लुगडे घालून बसलेली आई, बरोबर आहे, ती जुन्या कपड्याचं लुगडं जे होतं ठिगळत वाढलेलं लुगडं, तर लुगडं हा देशी शब्द आहे, बाकी देशी शब्द नाहीये. तर ड फक्त बरोबर, बाकी सर्व चूक. पर्याय क्रमांक असेल हवा 4. इतकं सोपं आहे. परीक्षा कोणती असू द्या, आपल्याला एकदा स्टोरी माहित असेल ना, तर स्टोरी बघा कित्येक शब्द आहेत त्या स्टोरीमध्ये, भरपूर सारे शब्द कव्हर केलेले आपण. तितके शब्द एकदा असेल तुमच्याकडं तर तुम्हाला काही शब्द माहीत नसेल तरी धक्कून जातील. तेवढ्या शब्दाची आता स्टोरी व्यवस्थित करा, 100% तुम्हाला मार्क्स मिळणार म्हणजे मिळणार. पीठ, वांगे, झोप हे शब्द कोणत्या प्रकारात मोडतात? बघा पीठ ते जोंधळ्याचं किंवा बाजरीचं पीठ घ्यायची ती आई, नंतर वांग्याचं भरीत आणि झोपेतून लवकर उठायची, हे तिन्ही शब्द कसे? देशी शब्द आहेत. पर्याय क्रमांक 1. खाली दिल्या पर्यायातून देशी शब्द ओळखायचा. बघा बरं झाड, घराच्या समोर ते झाड होतं, झाडाची आपली स्टोरी होती पूर्ण, तर पर्याय क्रमांक 4. खालील शब्दातील देशी शब्द ओळखा. ढेकून, सामना, जाहीर, डबा, त्या झाडाच्या खोडात कोण होतं? ढेकून होता, ते ढेकून हा आपला देशी शब्द झाला. खालीलपैकी पुढीलपैकी कोणत्या गटाचे शब्द देशी आहेत? देशी कोणते आहेत? बघा बरं, आठवतं का? इलाखा, खुशाल, मजूर, घोडा, डहाळी, पोट. बघा ते झाडाची डहाळी, झाडाखाली कोण येऊन बसायचा? कोणाचा? घोडा, आणि त्या आकर्षक पोट होतं ते कोणाचं? पाडसाचं. हे तिन्ही शब्द कोणते? आपले देशी. दिलेल्या शब्दातील देशी शब्द ओळखा. देशी ओळखायचा. ओट, भ्रातृ, दुग्ध, बाजरी, बाजरीची भाकरी किंवा जोंधळ्याचं पीठ. आठवत तुम्हाला? तर पर्याय क्रमांक 4. पुढील कोणत्या शब्द देशी आहेत? देशी बघा उतरण, त्या दगड धोंड्याचे उतरण करून आपण झाडाला ओटा बनवायचो. डोंगर, ते डोंगरावर लोटा किंवा लोटी घेऊन जायचा. आणि वसरी, वसरीहून ती लाजरी किंवा आबोली पोरी घेऊन पडायची. ते तिन्ही शब्द आपले देशी. पर्याय क्रमांक असायला हवा 1. पुढीलपैकी देश शब्द ओळखा. बोका, तर बोका झडप मारायचा त्या चिमणीवरती किंवा राघूवरती, तर पर्याय क्रमांक आपला 2. स्टोरी माहित असेल ना, प्रश्न सॉल्वच, टेन्शन नाही. देशी किंवा देश शब्द कोणता? बस, पृथ्वी, कान, ढेकून, ढेकून, परत परत तोच प्रश्न. पर्यायातील देशी शब्द ओळखा. पुष्प, जल, कमल, धोंडा, दगड, धोंडा. पर्याय क्रमांक 4. गुडघा, गुडघ्यावरून पडली होती पोरगी, हाड मोडून गेलं गुडघ्याचं. देशी शब्द. देशी म्हणजे देशच, देशी म्हणजे देशच. ज्या शब्दांची पूर्व परंपरा सांगता येत नाही अशा शब्दांना डायडॅश शब्द असे म्हणतात. मी अगोदर सांगितलं तुम्हाला, जे कुठून आले माहिती नाहीये म्हणजे ते मूळचे असणार आपले, ज्यांची पूर्व परंपरा सांगता येत नाही अशा शब्दांना आपण देशी शब्द म्हणतो. पर्याय क्रमांक असायला हवा 2. देशी. देशी शब्द व स्वदा. चिमणी, काम, कोवळा, घाम, त्या झाडावर कोण येऊन बसत होतं? राघू किंवा चिमणी, तर चिमणी हा पर्याय क्रमांक 1 असणं अपेक्षित आहे. खालीलपैकी देशी शब्द ओळखा. देशी, लुगडं घातलेली ती आई, तर लुगडं, लुगडे हा असेल आपला देशी शब्द. पुढील पैकी कोणता शब्द देशी नाही? कोणता देशी नाहीये? दगड, धोंडा मला धोंडा आहे. बोका येऊन धडक घालायचा बोका आहे. झाडाखाली सर्व चाललं होते झाड आहे. आम्र हा नाहीये आपला. पर्याय क्रमांक तुमचा असायला पाहिजे 3 उत्तर. पुढील पैकी कोणता शब्द देशी आहे? सर्कस, दगड, इनाम, अन्ना, दगड धोंडे, दगड धोंडा म्हटला दगड हा आपला देशी आहे. खालीलपैकी देश शब्द ओळखा. पीठ, अन्ना, बटाटा, खाना. आठवतं? बाजरीचं किंवा जोंधळ्याचं पीठ. पर्याय क्रमांक 1. देशी शब्द ओळखा.
रेडा, बॅट, घास, चाक. त्या झाडाखाली कोण कोण यायचं? घोडा यायचा किंवा रेडा यायचा, तर रेडा असायला पाहिजे. पर्याय क्रमांक 1. डोकं, त्याचं डोकं कोणाचं? पारसाचं डोकं गुळगुळीत होतं, तर पारसाचं डोकं. डोकं देशी शब्द आहे. पर्याय क्रमांक 3. दगड हा शब्द कोणता आहे? दगड धोंडे. त्या झाडाला बनवत असताना आपण दगड धोंड्याचा वापर करायचो. दगड देशी शब्द. पर्याय क्रमांक 3. खालीलपैकी कोणता शब्द देशी आहे? लुगडे. त्या आईचं लुगडं पहिलाच पर्याय आहे. त्यानंतर खालीलपैकी कोणता शब्द देशी शब्द आहे? दगड, धोंडा. देशी शब्द नव्हे विचारला. दगड आहे देशी, धोंडा आहे. त्या झाड आपण दगड धोंड्याने बनवलं होते, त्याचा वटा, तर त्यामुळे हे 3 आहे. पाषाण नाहीये. पर्याय क्रमांक 3. धोंडा शब्द कोणत्या प्रकारात मोडतो? धोंडा तर आपल्याला माहिती आहे देशी. देशी शब्द ओळखा. इडली, समोसा, लुगडे, अथानू. त्या आईचं लुगडं. पर्याय क्रमांक 2. कोणता शब्द देशी आहे? गाव, दूध, अत्तर, झाड. झाडाखाली चाललो सर्व. झाड. देशी शब्द ओळखा. खुलासा, खुळा, खाऊ, खेळ. आठवतो खुळा, ते मुलं खुळे होते. देशी शब्द ओळखा. धडधड, धोंडा, धाक, धोरण. दगड धोंड्यामधला धोंडा. शब्द सोपे आहेत. खाली कोणता शब्द? तत्सम नाही. तत्सम नाहीये. आता डोळा बघा बरं. डोळा देशी आहे. आता तुम्हाला त्या पारसाचा डोळा. तत्सम म्हणजे कसा? संस्कृत म्हणून आलेला. देशी म्हणजे जो आपला आहे मूळचा. मग हा जर देशी आहे, हा तत्सम नाही, म्हणजे पर्याय क्रमांक तुमचा 4. खालील दिलेल्या शब्दापैकी देशी शब्द ओळखा. डोंगर, अडकित्ता, साबुदाणा, वकील. आठवतं डोंगरावरती लोटा घेऊन जात होता तो बाप, तर डोंगर. डोंगर पर्याय क्रमांक 1. देशी शब्द ओळखा. चोळणा, मांजरपाठ, समोसा, घोसाळे. घोसाळे म्हणजे गिलके किंवा दोडके. तो आपण बघितला. दोडक्याचा वेल, घोसाळ्याचा वेल. पर्याय क्रमांक 4. डोंगर देशी. एकदम सोपं आहे. किती प्रश्न घ्या तुम्ही. पुढील शब्दाची उत्पत्ती शोधा. कंबर, तद्भव, देशी, तत्सम, उपसर्गटित. बघा आता कंबर, त्या पारसाचं कंबर देखील चांगलं होतं, आकर्षक होतं, तर कंबर हा देशी शब्द आहे. पारसाचं कंबर. बघा अशा प्रकारे प्रश्न कोणताही असू द्या, प्रश्नाचं काही घेणं देणं नाही आपल्याला. प्रश्न किती येऊ द्या, एकदा स्टोरी तुमची मुप्पाट असेल तर 100% प्रश्न सॉल्व्ह होणार म्हणजे होणार. आणि स्टोरी पण छान आहे, तर त्यामुळं टेन्शन घ्यायचं नाही. कोणताही शब्द येऊ द्या, आपण सगळ्या शब्दांच्या ट्रिक्स बनवलेल्या आहेत. अगोदरच्या ट्रिक्स जर तुम्ही बघितल्या नसेल, ट्रिक्स म्हणण्यापेक्षा मला स्टोरी म्हणेल, अगोदरच्या स्टोरी बघितल्या नसेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अगोदरच्या व्हिडिओच्या पण लिंक आहे, त्या पण बघा आणि हा पण बघा. व्यवस्थित बघा, लिहून घ्या. कोणताच प्रश्न तुमचा कधीच चुकणार नाही. परत भेटत आपण नवीन एका व्हिडिओ घेऊन लवकरच. व्हिडिओ आवडत असेल त्याला लाईक करा. चॅनलला आपला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. शेअर करायला मात्र विसरू नका. थँक्यू व्हेरी मच.